गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण फर्स्ट युनिटमध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अंतर्गत अर्थशास्त्राची व्याख्या, स्वरूप व व्याप्ती, नेचर, डेफिनेशन्स अँड स्कोप ऑफ इकॉनॉमिक्स. 1976 साली ॲडम स्मिथ यांनी ॲन एन्क्वायरी इन टू द नेचर अँड कॉजेस ऑफ वेल्थ ऑफ नेशन हा ग्रंथ प्रकाशित केला आणि अर्थशास्त्राला एक स्वतंत्र शास्त्राचे स्वरूप प्राप्त करून दिले. म्हणून ॲडम स्मिथला अर्थशास्त्राचा जनक म्हणून ओळखले जाते. या ग्रंथात राजनीती, शिक्षण, न्यायव्यवस्था, संरक्षण, राजाचे कर्तव्य व कामकाज याविषयी विवेचन करण्यात आले. म्हणून राज्याला प्राप्ती मिळवून देण्याची कला म्हणून अर्थशास्त्राचे स्वरूप असं विशद केलेले आहे. अर्थशास्त्राच्या अनेक व्याख्या आहेत. तर आपल्याला या ठिकाणी आज 3 व्याख्यांचा अभ्यास करायचा आहे. पहिली व्याख्या आहे ॲडम स्मिथच्या मते, दुसरी व्याख्या आहे मार्शलच्या मते आणि तिसरी व्याख्या आहे रॉबिन्सनच्या मते. पहिली व्याख्या आहे संपत्तीच्या दृष्टिकोनावर आधारित व्याख्या, दुसरी व्याख्या कल्याणाच्या दृष्टिकोनावर आधारित व्याख्या मार्शलची आणि तिसरी व्याख्या आहे दुर्मिळतेच्या दृष्टिकोनावर आधारित व्याख्या रॉबिन्सनची. त्यातली पहिली व्याख्याच आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत, संपत्तीच्या दृष्टिकोनावर आधारित व्याख्या. तर प्राचीन अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून अर्थशास्त्र हे सरकारचा खर्च चालविण्यासाठी आणि कर गोळा करण्यासाठी या 2 कार्याचा अभ्यास करणारे शास्त्र होते. म्हणून ॲडम स्मिथच्या मते अर्थशास्त्र हे धनाचे शास्त्र होय. म्हणून त्यांनी जी व्याख्या केली, व्याख्या ह्या तुम्ही इंटू इन्व्हर्टेड कॉमामध्ये आपल्या रजिस्टरमध्ये नोंद करत चला. त्यांच्या मते पहिली व्याख्या ॲडम स्मिथची की संपत्तीचे उत्पादन, वाटणी व विनिमय यांचे विवेचन करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. पुन्हा एकदा सांगते, संपत्तीचे उत्पादन, वाटणी व विनिमय यांचे विवेचन करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. दुसरी व्याख्या आहे जेबीसेची की अर्थशास्त्र म्हणजे असे शास्त्र होय की जे धनाशी संबंधित सिद्धांताचे अध्ययन करते. आणि तिसरी व्याख्या आहे वॉकरची की अर्थशास्त्र म्हणजे ज्ञानाची अशी शाखा होय की जे धनाशी संबंधित असते. आता तिन्ही व्याख्येवरून आपल्याला या ठिकाणी असा अर्थबोध होतो की तिन्ही व्याख्येमध्ये संपत्तीवर भर दिलेला आहे आणि संपत्ती ही पैशामध्ये व्यक्त होते. म्हणून अर्थशास्त्राला पैशाचे अर्थशास्त्र असं म्हटल्या जातं. अर्थात ॲडम स्मिथने पहिली व्याख्या जी आपण बघत आहोत की ॲडम स्मिथने जी व्याख्या केली की संपत्तीचे उत्पादन, अर्थव्यवस्थेमध्ये कुठलंही उत्पादन जर आपण केलं तर उत्पादन केल्यानंतर त्याचं वितरण होणं गरजेचं आहे. जसं भूमी, भांडवल, श्रम आणि संघटन हे उत्पादनाचे 4 घटक आहेत. या 4ही घटकाच्या माध्यमातून उत्पादन केलं जातं आणि हे उत्पादन तयार झाल्यानंतर बाजारपेठेत विकण्यासाठी आपण जेव्हा उपलब्ध करून देतो तेव्हा त्याची वाटणी. आता भूमी हा घटक उपयोगात आणला तर त्याला खंड दिला गेला पाहिजे. श्रम हा घटक उपयोगात आणला तशी मजुरी दिली गेली पाहिजे. नंतर भांडवल हा घटक उपयोगात आणला तर त्यावर व्याज दिलं जातं आणि संयोजन हा घटक उपयोगात आणला तर त्यावर नफा किंवा तोटा असं उत्पादनाचा मोबदला दिला जातो. म्हणून उत्पादन, वाटणी आणि विनिमय म्हणजे एक्सचेंज, जोपर्यंत उत्पादन एकमेकांच्या माध्यमातून वितरित केले जात नाही तोपर्यंत त्या संपत्तीला काहीही अर्थ नाही. म्हणून मनुष्य जे काही करतो ते संपत्ती मिळवण्यासाठी आणि सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत मनुष्य जे काही काम करतो ते कशासाठी? पैसा प्राप्त करण्यासाठी, संपत्ती मिळवण्यासाठी. म्हणून ॲडम स्मिथने आपल्या व्याख्येमध्ये सर्वात भर हा संपत्तीवर दिलेला आहे की अर्थशास्त्र हे शास्त्र असे आहे की जे फक्त धनाशी संबंधित सिद्धांताचे अध्ययन करते. अध्ययन म्हणजे अभ्यास करते आणि त्यांनी संपत्तीवर भर दिलेला आहे. परंतु ह्या व्याख्येवर सुद्धा टीका करण्यात आलेली आहे. अनेक टीकाकारांनी यावर सुद्धा टीका केलेली आहे की मनुष्यापेक्षा धनाला महत्त्व दिलेलं आहे आणि त्याचा परिणाम असा झाला की अंतिम साध्यापेक्षा साधनांवर अधिक भर दिला गेला आहे. परिणामतः धन गोळा करणे मनुष्याचा धर्म बनला. प्रेम, दया,
राष्ट्रप्रेम, विश्वप्रेम इत्यादी भावना ह्या तुच्छ मानल्या जाऊ लागलेल्या आहेत. म्हणून संपत्ती हे साधन आहे आणि या साधनाच्या माध्यमातून व्यक्ती साध्य प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून याच्यासुद्धा टीका करण्यात आलेली आहे. पहिली टीका आहे की संपत्ती साधन आहे. ॲडम स्मिथच्या व्याख्येत संपत्तीवर अधिक भर देण्यात आलेला आहे, अधिक लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे की मनुष्य जे काही करतो ते संपत्ती मिळवण्यासाठी असा त्यावरून अर्थ होत होतो. परंतु संपत्ती म्हणजे सर्वस्व नाही. संपत्ती म्हणजे मानवी जीवनाचं अंतिम साध्य नसून मानवी गरजा पूर्ण करण्याचे ते एक साधन आहे. आपण म्हणतो की त्याने पैसा खाल्ला. पैसा खाल्ला या शब्दाचा अर्थ पैसा खाल्ला जात नसतो. पैशाच्या माध्यमातून वस्तू आणि सेवा विकत घेतल्या जात असतात, परंतु त्याचा अर्थ अशा पद्धतीने केला जातो की त्यांनी पैसा खाल्ला जात नसतो. म्हणून संपत्ती हे साधन आहे आणि साधनांच्या माध्यमातून मानवी गरजा पूर्ण करण्याचे ते एक साधन आहे. नंतर दुसरा पॉईंट येतो उपभोगाकडे दुर्लक्ष, की ॲडम स्मिथने आपल्या व्याख्येत उपभोगाकडे पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. उपभोग हा अर्थशास्त्राचा एक महत्त्वाचा विभाग आहे, कारण आर्थिक क्रियांचा प्रारंभ हा उपभोगापासूनच होतो आणि उपभोगाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. की मनुष्य सकाळी उठल्यापासून प्रत्येक गोष्टींचा उपभोग घेत असतो, कारण तो उपभोक्ता असतो आणि उपभोग घेण्यासाठीच तो संपत्ती मिळविण्याचा प्रयत्न करीत असतो. तिसरा त्या ठिकाणी टीका येते संकुचित व्याख्या, की ही व्याख्या वैयक्तिक संपत्तीवर भर देण्यात आलेली आहे, परंतु काही अर्थशास्त्रज्ञांच्या मते व्यक्ती हा समाजाचा असा भाग आहे, अशा समाजाच्या अनेक क्रियांशी तो निगडीत असतो, त्याचा अर्थशास्त्रामध्ये अभ्यास केलेला नाही. आता शिक्षकाने सेवा प्रदान करायची, पण सेवा प्रदान करताना तो नुसतं सेवा प्रदान करत नाही, तर त्या सेवेला पैशाच्या स्वरूपामध्ये काय मिळतं, त्याला मोबदला मिळतो. डॉक्टरसुद्धा रुग्णांची सेवा करतात, त्या सेवेला मोबदला त्यांना फीच्या स्वरूपामध्ये मिळतो. वकीलसुद्धा. म्हणजे अर्थव्यवस्थेमधली कुठलीही क्रिया ही केवळ सेवा करण्याच्या माध्यमातून होत नसून तर त्याचा मुख्य उद्देश आर्थिक प्राप्ती मिळवण्यासाठी सुद्धा असतो. आणि चौथा घटक येतो मानवी मूल्याकडे दुर्लक्ष, की मनुष्य समाज जीवन जगत असताना स्वतःचा विचार करतो असे या व्याख्येवरून स्पष्ट होते. परंतु जीवनात दया, धर्म, अहिंसा, प्रेम या मूल्यांना सुद्धा महत्त्व असतं. तर ही झाली ॲडम स्मिथची व्याख्या.